मनोज जरांगे पाटील यांचे कधी काळी सहकारी असलेले अमोल खुने आज माझ्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी काही आरोप केलेले आहेत. नेमके हे आरोप काय आहेत आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुम्ही मनोज जरांगे पाटलावर काही आरोप केलेले आहेत की त्यांच्या सांगण्यावरूनच तुम्ही जे काय आहेत जे काही कोपर्डीचे आरोप आहेत त्या आरोपीला तुम्ही मारहाण केलेली असं तुमचं म्हणणं आहे. कोपर्डीच्या आरोपीला आम्ही मारायला किती 4 जण होतो. राजेंद्र जराड, बाबूराव वाळेकर, गणेश खुने आणि मी अमोल खुने ह्याने आम्हाला सांगितलं. पण हे अक्षरशः तिथून पळून गेले आणि म्हणले काय की मी दुसऱ्या मजल्यावरून उडी खाल्ली. दुसऱ्या मजल्यावरून उडी खाल्ल्यावर माणूस वाचन का? बरं वाचला तरी त्याचे पाय हात सारे मोडतेने आणि पुन्हा हेच प्लास्टर लावून आहे का? आम्ही तर त्यांना मारलं, आम्ही जेलला गेलो. पण हे खोटं प्लास्टर करून गावाकडे आले म्हणले मी दुसऱ्या मजल्यावरून उडी खाल्ली. अरे पण दुसऱ्या मजल्यावरून उडी खाल्ली पण मारले कुठं? खाली पायऱ्याच्या खाली पटांगणात. खोटं बोलण्याचं काही निमित्त असतंय ना. शिक्षा आम्ही काढली आणि त्याचं श्रेय हे घ्या लागले. यांचं सारे पुरावे तर हे काय बोलले त्या टायमाला काय नाही. हे म्हणतात ना आम्ही मी करायला लावलं नाही काय नाही. यांचे सारे पुरावे तर आमच्याकडे तेव्हाचे हिडेवत सारं आहे. आणि ह्याने आहे का माझ्या नादी लागून आहे. कारण मी आहे का हे जसं समाजासाठी करतात तसं माझं बी योगदान आहे. मी ह्यांच्यापेक्षा भयान केलेलं आहे पण मी कधी प्रसिद्धी घेतलेली नाही आणि घेणार बी नाही. आणि जे माझे नंबर करीत ते बी बोलणार त्यांना त्यांचं बी असंच नाव हे बदनाम केलं. पण त्या टायमाला काळ तसा होता. मला सांगा तुम्ही 4 जण होता बरोबर. तुम्ही आहेत आणखी तुमच्या सोबतचे जे 3 सहकारी आहेत ते कुठे आहेत? ते आहेत ना गावाकडे. एक जेलला तर आणि 2 आणि एक पुण्याला गेलेला आणि एक गावाकडे. ते बी बोलणार आहेत ना. त्यांची बी अशीच फसवणूक झाली. त्यांच्या नावावर कोणत्या डोमकावळ्याने पैसे खाल्ले त्याला बाईट द्यावं लागली. पण ते त्या पैशात मिळते नाहीत. पैसे खाणाऱ्याचे नाव सुद्धा ओपन होणार आहेत. त्यांच्या नावावर पैसे खाणारे सुद्धा. मला सांगा आता त्या कोपर्डी प्रकरणानं अनेक वर्ष झालेले आहेत. आता तुम्ही आता हे आरोप का करतायत? आरोप ह्याच्यामुळे करतोय की मी समाजासाठी एवढं हे करून ह्या माणसासाठी एवढं जीवाचं रान केलं. माझं संसाराची राखरांगोळ झाली. पण ह्यो माणूस मला संपवायसाठी कोणत्या थरावर गेला की म्हणला अमोल खुनेने माझी सुपारी घेतली 2.5 कोटी. अरे बाबा तुझ्या विरोधात बोलायला मला लागन तेवढे पैसे होते आणि तुझे काय 2.5 कोटी सुपारी 3-4 काय येणार आहे? असे आरोप नको करू. जमय ना नार्को टेस्टला सामोरे जायचं. जे होईन दूध का दूध आणि पाणी का पाणी होईन ना. मग हडपसरचा मुळा घुसल्यावर कळन. तुम्ही मला सांगा जे काही मागं ॲडो क्लिप किंवा जे ॲडो व्हायरल झाले होते त्यामध्ये तर असंच दिसलं होतं की काहीतरी सुपारी घेतली म्हणून. त्या सुपारीचा CDR मध्ये सर आलंय ना. सुपारी घेतली का धनंजय मुंडेचा माझा कुठं CDR निघला नाही, कुठं एक फोन नाही. आमचा विषय काय सुरू होता दादा गरुडकड जरांगेचे 64-65 रेकॉर्डिंग होत्या. दादा गरुडला मी मागत होतो. दादा गरुडला मी म्हणलं ती रेकॉर्डिंग मला त्या रेकॉर्डिंग घेऊन त्यांनाच द्यायच्या होत्या जरांगीलाच. पण जरांगीने असा प्लॅन केला की माझी TRP वाढून घर का भेदी त्या टायमाला मीडियाने गाजलं घर का भेदीच निघला ना असं तसं. मग हे माझं नाव बदनाम करून ह्याला वाटलं माझं लय मोठं नाव होईल. मला पाटलावर जवळच्या लोकांपासून सुद्धा धोका आहे. म्हणजे ह्यांना झेड सुरक्षासाठी ह्याने हे सारं कटकारस्थान केलंय. ह्यांना लय भूक होती की मला झेड प्लस का काय ती सुरक्षा पाहिजे होती. त्यासाठी ह्याने नाटकं केले आणि पुन्हा काय गेले आम्हाला अटक झालं. आम्ही PCR मध्येच होत होतं तर त्या टायमाला काय नाटकं केले तिथे SP ऑफिसला जाऊन मला संरक्षणाची गरज नाही, माझा समाज माझ्या पाठीमागे आहे, हे नाटकं असते. तर तुम्ही असं म्हणताय परंतु आज घडीला मनोज जरांगे पाटलासोबत लाखो समाज आहे. तुम्ही बघितलं की आंदोलनाला मोठ्या संख्येने जाते. आता जेव्हा जातात ते तेव्हाही ते मोठ्या संख्येने त्या सगळे लोक असतात ना. तुम्ही असं कसं म्हणता? आता कुठं समाज आहे? आता हे काय करतात माहितीये का? लग्न सप्ते जत्रा ह्याच्यात फिरते. त्यांना समाज जमा नाही. आता समाजाला कळायला लागले हळूहळू. 96 कुळी मराठ्याच्या लक्षात यायला लागल्यात गोष्टी आणि ते हळूहळू उघडं पडन. तुमचं आता नेमकं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? काल ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी नार्को टेस्टची मागणी केलेली आहे त्यावरती काय मत होतं? मग नार्को टेस्टची मागणी केली. आता मी बी मागणी केली ना. आता मला तर कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसायचंय. नार्को टेस्ट SIT होत सारं गाबळ बाहेर निघन ना. मी जर काही घेतलं असलं तर मला बी शिक्षा लागेल ना. पण विनाकारण माझं नाव बदनाम केलंय त्याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. येणाऱ्या काळात त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि अमोल खुने माघार घेणार नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर हेच ते अमोल खुने आहे ज्यामध्ये कोपर्डी प्रकरणामध्ये हे
यांच्यासह आणखी 3 जण होते. अशा 4 जणांनी त्या काय कोपर्डी प्रकरण आहे त्या आरोपीला तिथं मारहाण केली होती. यांचं म्हणणं की मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून आम्ही तिथं मारहाण केली. त्यांनी जवळपास 2 वर्ष जेल भोगलेली. आता पुन्हा त्याला 5 वर्षाची शिक्षा देखील लागलेली आहे. मात्र मनोज जरांगे पाटलांनी हा मुद्दा खोडून काढलेला आहे आणि एकीकडे मात्र अमोल खुणे हे त्यांच्यावरती आरोप आहे. मनोज जरांगे पाटलांनी नार्को टेस्टची देखील मागणी केलेली आहे. मात्र हे देखील अमोल खुणे देखील आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, ALS न्यूज, छत्रपती संभाजीनगर.